पत्नीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरण सध्या गाजत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना अमरावतीमधूनच समोर आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळ केल्याचे आरोप आहेत। या प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे। तसंच तिला तिच्या इच्छेविरुद्ध विविध कामांसाठी दबाव टाकण्यात येत असल्याचं सुद्धा तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। या प्रकरणात महत्त्वाचं म्हणजे पीडित महिलेनं ऑडिओ क्लिप्स, पेनड्राईव्ह आणि इतर कागदपत्रांच्या स्वरूपात ठोस पुरावे पोलिसांना सादर केलेत। त्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे। महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ झाल्याची तक्रार पुढे आली आहे। त्यामुळे अमरावतीमध्ये या घटनेनं आणखी एक खळबळ उडालेली आहे। पीडित महिलेनं पोलिसात तक्रार नोंदवलेली आहे। त्यासोबतच ऑडिओ क्लिप्स, पेनड्राईव्ह आणि इतर कागदपत्रांच्या स्वरूपात सुद्धा ठोस पुरावे पोलिसांना सादर केले। त्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य उत्पादन शुल्क विभागातील ही महिला कर्मचारी आहे असं कळतंय। या सगळ्या प्रकरणाशी संबंधित पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। अर्ज त्या महिलेने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिला होता। तिकडून तो माननीय पोलीस आयुक्त कार्यालय येथे आला आणि तिथून आम्हाला तो चौकशी गावी प्राप्त झालेला आहे। सदर अर्जामध्ये त्या अर्जदार महिलेचे तसेच इतर जे सर्व तिथे काम करणारे कलिग्ज आहेत त्यांचे त्या सर्वांचं त्यामध्ये बयान झालेलं आहे। तसेच त्यांनी जो पेनड्राईव्ह दिलेला आहे त्याच्यामध्ये फोन रेकॉर्डिंग्स आहेत त्याचं सुद्धा अवलोकन झालेलं आहे। सदर याच्यामध्ये चौकशी सुरू आहे। उत्पादन शुल्क